अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. MIDC पोलीस ठाणे हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शांतीनगर परिसरात MIDC प्रशासनाने आज पहाटे मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई राबवली. MIDCच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या झोपड्या आणि पत्र्याच्या शेड हटवण्यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत ही मोहीम पार पाडली. पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास अचानक कारवाई सुरू झाल्याने परिसरातील रहिवाशांची एकच धांदल उडाली. अनेक कुटुंबे झोपेत असताना अधिकारी, कर्मचारी, यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांनी आपले साहित्य आणि घरगुती वस्तू वाचवण्यासाठी धावपळ केली. काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच मोठ्या संख्येनं अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या MIDC भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी JCB आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून झोपड्या, पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे MIDCच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान कारवाईमुळे प्रभावित झालेल्या काही नागरिकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी केली असून अचानक करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र MIDC प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनुसार अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवल्याचं स्पष्ट केलंय. या कारवाईमुळे शांतीनगर परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आलं असून MIDC हद्दीतील इतर अतिक्रमणांवर लवकरच अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.